आज मी क्रिप्टोकरन्सी या विषयावर बोलणार आहे. एक छोटा प्रश्न विचारतो. जर मी सांगितलं बँक न जाता एटीएमचा वापर न करता न UPIचा वापर न करता तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? आज मी याच विषयावर बोलणार आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सी म्हणजे काही जादू वगैरे नाहीये. क्लिअर कट सांगतो मी, काही जादू वगैरे नाहीये. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे संपूर्ण डिजिटल पैसा. असा पैसा की जो नोटा नाही, नाणी नाही, फक्त इंटरनेटवर चालणारा पैसा. असं आपण जास्त कॅश कमी वापरतो, जास्त करून UPIचा वापर करतो. तसेच काही लोक क्रिप्टोकरन्सीचा वापर करतात ट्रान्झॅक्शनसाठी. आता सर्वात मोठा प्रश्न असा येतो की क्रिप्टोकरन्सी चालतं कशावर? क्रिप्टोकरन्सी चालायचा एक टेक्नॉलॉजी आहे, जिला म्हणता येईल ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर क्रिप्टोकरन्सी चालते. माझ्या मते एक डिजिटल वही, ब्लॉकचेन म्हणजे एक डिजिटल वही, ज्यात प्रत्येक ट्रान्झॅक्शन लिहिला जातो आणि एकही ट्रान्झॅक्शन लिहिलेला खोडता येत नाही किंवा बदल करता येत, म्हणून क्रिप्टोकरन्सी सर्वात सुरक्षित मानली जाते. क्रिप्टोकरन्सीमध्ये पण खूप साऱ्या करन्सीज आहेत, जसे बिटकॉइन झाले, इथेरियम झाले, USDT झाले आणि अदर क्रिप्टोकरन्सीज. सो बिटकॉइन ही सर्वात पहिले क्रिप्टोकरन्सी आहे आणि ती जास्त फेमस पण आहे. आता एका बिटकॉइनचा किंमत 90 लाखापर्यंत पोहोचली आहे. तसं इथेरियम पण खूप जास्त प्राईजमध्ये आहे. USDT असा कॉइन आहे की जिची व्हॅल्यू स्टेबल असते. USDTची व्हॅल्यू डॉलरच्या व्हॅल्यूसारखीच असते, स्टेबल. आता याच्यामध्ये रिस्क काय आहे? आता एकदम खरं सांगतो, क्रिप्टोकरन्सी सुरक्षित आहे पण धोकादायक पण तितकीच आहे. कारण याची क्रिप्टोकरन्सीची प्राईस कधी वाढते, कधी कमी होते अचानक पण. आणि सगळ्यात मोठाची गोष्ट, जर तुम्हाला कोणी सांगत असेल की क्रिप्टोकरन्सीमध्ये एका दिवसामध्ये डबल पैसे होतात, 2 दिवसामध्ये डबल पैसे होतात, तर सर्व स्कॅम आहे. तुम्ही सावधान राहण्याची आवश्यकता आहे. तर क्रिप्टोकरन्सी फक्त एक डिजिटल पैसा आहे, त्याचा आपण यूज करू शकतो ट्रान्झॅक्शनसाठी आणि क्रिप्टोकरन्सीची प्राईस कमी जास्तही होत असते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ ऐकून क्रिप्टोकरन्सी थोडी तरी समजली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल हा पहिलाच व्हिडिओ आहे क्रिप्टोकरन्सीबद्दल, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मी डिजिटल करन्सी, क्रिप्टोकरन्सी विषयी अनेक व्हिडिओ अजून बनवणार आहे आपल्या मराठी भाषेमध्ये, तर तुम्ही नक्की सपोर्ट करा.